वडक्कम गाय शुभ प्रभात. तुमचं पुन्हा स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर काय आता आपण आहे कन्याकुमारीला. तुम्ही माझी ड्रेसिंग बघू शकता काय चेंजेस. हे चेंजेस केलेले आहेत प्रीती दी आणि हा ओमकार तरेनी. काय प्रीतीचा ड्रेसिंग बघू शकता तुम्ही. काय कशी वाटते ते काय बोलतात लुटेरे असं ना फायरेट्स शपथ फायरेट्स वाटतं हो. आणि रायसोनीचं ड्रेसिंग बघू शकता नीला समंदर ब्ल्यू ब्ल्यू ब्ल्यू. आणि ओमकार माझी ड्रेसिंग बघू शकता सेम टू सेम. काय सुद्धा थोड्या वेळा फिट चेक करू तसे रीलसुद्धा मी अपलोड करू. कोणी छपरी बोलणार नाही आम्हाला. हे आत्ताचं ॲस्थेटिक आहे नाही रे. हां मला ॲस्थेटिक ड्रेसिंग आहे तर आम्ही छपरी नाही. बघा गाईस काय बोललो ओमकार. तर गाईज आपला ब्रेकफास्ट आलेला आहे. मसाला डोसा सांबर चटणी. तर काय आता आम्ही नाश्ता खाऊ. सो गाईज फिश 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 म्हणजे काय इतके खास होती मच्छी आम्हाला ते बघून फ्रेश नाही वाटत आहे. आपण मच्छी ओळखू शकतो का यांच्यापेक्षा चांगला. हा बघा गाईज पोलीस स्टेशन ऑफ दी कन्याकुमारी. एकदम छोटूसा सिटी आहे गाईज एकदम छोटूसा. इथपर्यंत आलो. एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली आम्हाला माउंटेन ड्यू आणि स्प्रिंग तरी बघायला भेटते. म्हणजे याच्या आधी मधुराय झाला परत रामेश्वर एनर्जी ड्रिंकच्या नावाने काय ना रेडबुल ना काय पेप्सी. तिथं ते पेप्सी होती काय पेप्सी पेप्सी होते कोला होता पेप्सी. हां मधून चाल पोरगी असली मग काय उडवणार नाही. तो काय हा व्ह्यू बघू शकतो तुम्ही. पुढे काय एक समुद्र. आम्ही इथं चाललो आहे. काल रात्री सुद्धा आलो होतो राऊंड मारायला फॉर्च्युनर. तर काय आता आम्ही शेतीसाठी हे काढलं तिकीट पर पर्सन 100 रुपीज. तुम्ही बघू शकता. टू मच कॉस्टली गाईज टू मच. रिटर्न तिकीट रिटर्न तिकीट आणि ते कॅश नाही सर फक्त ऑनलाईन करता होतं. गाईज लुक ॲट द व्ह्यू. आणि हा बघा स्वामी विवेकानंद स्टॅच्यू. आता आम्ही इकडे जाणार आहे गाईज. कुठल्या तो मंदिर आहे का. मग इकडे काय आहे तो काय गाईज मम्मीचा व्हिडिओ कॉल आलेला आहे. जो गाईज आता आम्ही फायनली एंटर झालं शेतीमध्ये. ते लाल सँडल कंपल्सरी. ओंकार इथे बसले प्रीती इथे बसले आणि राजमा पुढे बसलेले आहेत. आता थोड्याच वेळा तिथे चालू झालेली आहे काही. आणि ते स्टँडिंग बिल्डिंग अलाउड नाही असं कंपल्सरी बसली. आता थोडंसं पुढल्या तुम्हाला मी सीन A few inches later. सो गाईज फायनली पोहोचलो आहे आयलंडवरती. ते खूप हवा चालू आहे. आम्ही त्याच्या सगळ्यात शेवटच्या गाईज ही जी लाईन आहे ती रिटर्न जाण्यासाठी लाईन आहे. किती मोठी लाईन आहे गाईज रिटर्न जायला. तर गाईज आता होडीमध्ये यायला 100 रुपये तिकीट पर पर्सन. आणि इकडं वरती पुढं आयलंड फिरायचं मग 30 रुपये पर पर्सन. सगळ्याकडे पैसे नाही. फोटोग्राफी स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड इनसाइड द. ओ फोटोग्राफी अलाउड नाही ते तरी आपण घेऊ काय तुमच्या ठिकाणी पण. गाईज हा बघा प्रूफ ऑफ दी तिकीट पैशांचा प्रूफ. इथे पण तिकीट लागलं गाईज.
दर रे गाईज ज्यावेळी तिकिटाची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे तिकीट हाणायचं काम ओमकारने केलं आहे तर त्यासाठी बिग क्लॅप गाईज. मला लागला पण इथं चढता येईल पुरा बेकार आहे निसा अति काही संकटात नाही. आणि हा मंदिर आहे आणि दोन्ही याच्यामध्ये हे स्ट्रक्चर आहे. हा स्ट्रक्चर कंपासचं स्ट्रक्चर आहे गाईज. साऊथ नॉर्थ वेस्ट आणि नॉर्थ आता आणि आपलं इथं ईस्ट असेल वेस्ट असेल इथं वेस्ट. गाईज हे बघा मला एवढीशी भीती वाटते. ग्लास ब्रिज मिरर ब्रिज आहे गाईज. मिरर नाही बोलते ग्लास बोलतो आपण याला. ओ प्रीती दी हाऊ वॉज द फिलिंग. ए घाबरलेलं दिसतं थोडासा. समुद्राच्या वरती चालतोय एकदम भारी वाटते. हा बघा ब्रिजचा वरचा व्ह्यू गाईज. गाईज आता क्रॅक केलं ना आता मी खालती पडू. ओमकार कसा वाटत ओमकार कडो का बरं पडशील पाण्यात. ओमकार तोंड बघू शकता. समुद्र हो ना हे बघ काय व्ह्यू बघा एकदम व्ह्यू आहे. वरती जायला शिड्या आहेत. A few inches later. सो गाइस फायनली वरती पोहोचलो आम्ही. तर मग वरती थोडी लिटिल बिट गर्दी. काय हा बघा स्टॅच्यू. स्टॅच्यू किती मोठा स्टॅच्यू आहे गाईस. या ब्रिजवरून आपण अशी झालं इकडे काही. तो गाईज आता आम्ही निघालो आहे खालती जायला. वरती येऊन खूप मजा आली. खूप हवा लागली मजा आली. हवा बघच लागली. आणि मूर्तीचं स्ट्रक्चर एक नंबर होतं गाईज. बघायला एकदम मस्त वाटलं आम्हाला. आता आपण जायचं आम्हाला हा एक्सपिरियन्स देऊया. आता बघ फ्लोवाला चेहरा ओमकार. आता या पुढचा ब्लॉग तू शूट कर. इकडे कॅन्टीन आणि हँडक्राफ्ट आणि टिप्स वगैरे आहेत ते तू कवर करून टाका तो मी. अरे कहना क्या चाहते हो. और अभी तो रुको क्लाइमॅक्स अभी बाकी. हा मी आता इकडून वर येतो ना खालती आलं होय. आणि इकडे खालती पाणी खूप उडतोय. जोरात
जोरात बोलतोय मी. इकडे कॅन्टीन असती. हा देवराज बोला कर. पाणी खूप असते रे इकडे. अरे बाई 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 रे बापरे. असं पाठव आम्ही आता इकडच्या स्टॉलमध्ये आलोय. जोरात बोल ना. आणि स्टॉलमध्ये तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारे काय काय ते विक्रीसाठी आहे ते. तमिळमध्ये बुक्स. पण आम्हाला आमच्या इकडे हिंदी नाही तर इंग्लिश लँग्वेज नाही, तमिळ लँग्वेजच्या इकडे. देवराज मी फर्स्ट टाइम करते, मला समजत नाही कसं बोलायचं. नॅचरली बोल. नॅचरलीच बोलतोय मी. काय घ्यायचं असेल तर सांगा. तिने एक घ्यायचे पण आम्ही सगळ्या इकडे पप्पानी, प्रीतीनी आणि देवराजनी. देवराज आणि फोटो काढायचा कुठला आहे ही? हा कुठला आहे? बटरस्कॉच आहे. नाही माझा पिस्ताचा बदाम येतो. हा बदामचा असेल. आणि टाबेरीचा घेतले नाही आणि रोज मँगोचा. रोज मँगो मँगो हा रोजचा मँगो. मी पिस्ताचे घेतले. मँगो आर नो फेवरेट मँगो. मँगो चालू करी. तर काय आमच्या इथं लग्नाच्या इथे टाकतो ना आयर वगैरे. हा सेम सरबत सेम सरबत. आणि दूधवाला सेम टू सेम वाटते. बघू तुझा उगत नंदरी अप्पा. तर राजेश सर हे ब्लॉगर नाही, युट्यूबर आहे, इन्फ्लुएन्सर आहे. त्याने इकडे रील बनायला घेतली आहे. तिचा काम नाही, पुरा काम ना, पुरा व्ह्यू एकदम. फुलं बघितलं तर काय इथं फॉरेनर आलेले आहेत. तर काय इथे फॉरेनर सुद्धा येतात, बघू शकता. सो फेमस प्लेस. आणि इथे हा चप्पल स्टँड. घे रे आपल्या चप्पल्स. आम्ही इकडे थांबल्या. प्रीतीने फुल आणलं तोडून. तिने काहीतरी चालू पण केले. ती बघा आली इकडं फुल तोडायला आलं ना तिकडं. आम्ही लाईनीवरती बुक्स पण विसरलेली. तिने लपून आणलं तिने. थोडीशी दाखवली. काय जेव्हा प्रीतीने काय आणलं आता लपून ठेव. आता तुला मारतीला सगळी. कोण नाही मारणार मला. मला कोण मारू शकतं? फुल आणलं. जवळला घेतला. कोण बोलत चोर कोणाचं लक्ष नव्हता. चोर. मग तिथं तो पण पर्पल ब्ल्यू कलरचा आहे. पर्पल कलरचा आहे. थोडा रेअर आहे. रेअर रेअर. प्रीतीने इकडून फुल चोरून आणलंय खालतून. आणि हे लोक विचारतात की फुल कुठून आणला, विकत घेतला. हे लोक तिला ऍड येतात फुल लपून नाही. ते बोलतात डोंगा मानायला सांगतात. डोंगर म्हणजे चोर. चोर काही डोंगा. फुल बरोबर ठेव बाबा. कसं टाकशील? मी पकडला आहे ना आमच्यावर नाही. नालाय किती बेकार आहे तुम्ही. हे आपण काढू. हे आपलं सेंट वाटतं. किती बेकार आहे तुम्ही. A few moments later. हॉटेल विश्वा गाईस. काल नाही जेवलो तो 19वा. विश्वा. तर काय आता आपण त्या हॉटेलमध्ये तुम्हाला दाखवलं हॉटेल विश्वास. गायची सर्व्हिस इतकी घाण नाही, इतकी घाण. अशी सर्व्हिस मी अजूनपर्यंत बघितली. चल त्यांचा बिहेवियर अलग होते, मान्य केलं आम्ही. पण आता इकडची सर्व्हिस तर खाण्यामध्ये पण एवढी घाण ना काय लागायचं. आम्ही जेवत होतो. जेवतो वेळी आम्ही 2 थाली घेतल्या आणि 1 फ्राईड राईस घेतला पनीरचा. तर थालीमध्ये शेअरिंग केली मी आणि ओमकार, प्रीती आणि मामाने. तर मामाला एक्स्ट्रा राईस पाहिजे होता. तर ते एवी काय सांगतात तुमची लिमिट संपली, जर तुम्हाला एक्स्ट्रा राईस घ्यायचं असेल एक्स्ट्रा थाली घ्या. तर मामा बोला मी अलग पण घेऊ थाली या राईस अलग लावा पैसे. तरी पण नाही ऐकला. आणि हे सेफ पण काय मामा जेव्हा मॅनेजरशी भेटून आले ना, ओनरशी भेटून आले ना, तेव्हा ती सर्वंट आले बोलतो घ्या राईस. अच्छा आम्ही नाही घेतला काहीच.
जेवण ओके ओके पण सर्विस गुड नॉट ओके ओके. जेवण ठीक होता पण सर्विस झिरो रिस्पेक्ट. A few hours later. सो गाईज फायनली पोहोचलो आम्ही इथे सनसेट पॉईंटवरती. हा तर गाईज सनसेट पॉईंट मेन सिटीपासून थोडं लांब आहे. बस स्टँडच्या जवळ 2 किलोमीटर लांब आहे. आता तुम्हाला आवाज येते का माहीत नाही, बट गाईज मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो एकदा. हा बघा गाईज व्ह्यू, हा बघा सन, हा इकडेच सेट होणार. गाईज तुम्ही व्ह्यू बघू शकता, दगडी बिगडी एक नंबर. देवराची डबल करामती चालू झाली. जमा करायला लागलं तर शिंपलं पाणी काय रे तिचा सण मारता येऊ. देवरात चालले तिकडं काहीतरी तनवार. वापस देवराज गेलेला आहे तनवराला खेकडे पकडायला. काय करतो ते काय नाही पोऱ्या. पाणी आता वाढायला चालले नाही. इथं दिसत आहे तेच इथं काय. A few moments later. तर गाईज आता सनसेट बघायला भेटला नाही, कारण की क्लाउडीनेस खूप होता, त्यामुळे जरा वेदरचा प्रॉब्लेम झाला म्हणून. नो वरीज गाईज. आता आम्ही आलो इंडियाज फर्स्ट वॅक्स म्युझियमला. हे बघा, हे सनसेट पॉईंटचं जरा 10 मिनिटच्या अंतरावरती. आता बघू आपण काय काय आतमध्ये. हा पहिल्यांदा असं बघितलं गाईज. ब्लॉगर आणि बाकीचे शूटर लोकांसाठी एकदम खुशीची बातमी. फोटोज अँड व्हिडिओग्राफी अलाउड. बघू गाईज, आता तुम्हाला बातमी घेऊन जाऊ. बघू इथे काय 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 नाही. गाईज आता आम्ही एंट्री मारलेली आहे. आपण स्टार्ट करूया इकडनं. हु इज ही? ओमिन चंडी. ओमिन चंडी. ओमिन चंडी. ये है मदर टेरेसा. तिकडे येऊन ना बघलं मी नाही, तर लास्टला तर सस्पेन्स आहेत ते सगळे. आणि फादर कोण आहेत? जॉर्ज मारिओ. नाही, जॉर्ज मारिओ. पोप फ्रान्सिस. गाईज एक नंबर वॅक्स म्युझियम आहे गाईज. आता आलं ना, आता जे वॅक्स येतील ना गाईज, ते एकदम पॉवरफुलवाले वॅक्स आहे, पॉवरफुलवाले. बाराक ओबामा, नंतर आहेत आपले मनमोहन सिंग, नंतर है पंडित जवाहरलाल नेहरू. इनको कोण नाही पहचानता. पण गाईज यांचं बघा ना, एकदम कट टू कट एक नंबर. हे कोण आहे? आणि भाई आपले ग्रेट द लेजंड APJ अब्दुल कलाम. मामा तुमचे फ्रेंड आहेत. गाईज मोदी मामाचे फ्रेंड आहेत. आणि आपले ॲक्शन हिरो आलेले आहेत. आर्नॉल्ड कोण नसतो ओळखत गाईज. वर्ल्ड बेस्ट द बॉडी बिल्डर आर्नॉल्ड अँड बेस्ट ॲक्टर ऑल्सो. अँड द ब्रूस विल्स द ॲक्शन हिरो अँड आवर फेवरेट बॅटमॅन. सो गाईज आपले द स्टार द अल्लू अर्जुन. अँड दिस इज मायकल जॅक्सन. प्लीज खानोके खान, शाहरुख खानची स्किन डल झाली आहे. डोंट टच मॅम, डोंट टच. गाय शाहरुख खान. गाय तुम्ही ओळखा कोण आहे? हॉरर मूवीमध्ये काम भेटेल आहे ना या फेसवरती. गाईज इतकी सुंदर प्रिटी गर्लला कसं बनवलं आहे. बाय द वे गायचं वॅक्स आहे, वॅक्सनं असं होणारच. पण ओंकारचं फेवरेट गाइस द मेसी, लियोनी मेसी. सू. ओके ये सब सू करना एकदा. प्रीती सू करे समोर का सू. डेविड बेकहम काय कोण आहे होता कोण. सॉरी सर आय डोंट नो बट यू लुक गुड इन रियल फोटो ऑल्सो. गुड. And here is a very legend and strong room. I feel the presence of strongness because there is Albert Einstein. Oh wow,
चल लुकिंग गुड हा नाईस हा. ही त्यांची इन्फॉर्मेशन. हां आणि आपले बापूजी. आय एम अ स्पीचलेस नाव गाईज. स्पीचलेस. माय फेवरेट रायटर अँड पोएट गाईज. पर्सनली मला यांचे पोएट्स खूप आवडतात. रवींद्रनाथ टागोर. आणि यांच्या टॉटवरती मी माझा अर्धा लाईफ चालवतो आहे यांच्या टॉटवरती. आता पुढे बघूया आपण काय काय गाईज. इथे खूप सारे फोटोज आहेत. हियर इज मायकल जॅक्सन नाही चार्ली चॅपलिन द सायलेंट हिरो अँड रोहित शर्मा विराट कोहली. A few inches later. तर काय आम्ही आता याच्यात रील बनवली आहे. ते जत्रेमध्ये येतात ना तशी मी रील नक्कीच गायची अपलोड करेल. हा जत्रे लग्नाला गायची नक्की रील मी अपलोड करेल. ये बघा पर्ची. तर काय ओमकार 3D फोटोसाठी बसलेला आहे. बघा हातीचा दातला मुर्दा. गाय ओमकार हातीच्यावर फोटो घेतो. तो हात काढ ना दुसरा हात काढ. पूजाला बसले काय गाय ओमकार काय चालले. स्पायडरमॅन बनेगी. अरे मस्त. तुझ्या गाडीची तुझं गाडी. सो गाईज विजय थलापती. विजय थलापती आणि his बच्चों के बच्चन अमिताभ बच्चन. नमस्ते, मैं कन्याकुमारी में हूँ और इंडिया का फर्स्ट वैक्स म्यूजियम कन्याकुमारी में बना है. यहाँ मोदी जी को देखा मैंने, इसके लिए मैं अंधभक्त हूँ. इसके लिए मोदी जी के पास रुका हूँ. मोदी जी नमस्ते. आप पेट्रोल का दाम कितना भी बढ़ाओ, 200 करो 300 करो, मैं 100 रुपये का डालेगा पेट्रोल. हाँ कितना भी करो, मैं अंधभक्त हूँ आपका. जय हो मोदी जी. शुभ लक्ष्मी द सिंगर and the Jack Sparrow guys. Jack Sparrow is the suspension and it is a surprise. Captain Jack Sparrow, John Depp. सगळ्यांना माहिती असेल गाईज जॅक स्पॅरो कोण आहे. तर काय आता रायसोमी सुद्धा एंट्री झाली आणि माझ्याकडून विजय थालापतीला हॅपी बर्थडे टू यू. जोसेफ विजय थालापती. अँड हियर इज अमिताभ बच्चन. कोण बनेगा करोडपती. तर काय आता रायसोम आलेले पण मामाकडे. 2 hours later. आम्ही त्या रिक्षाला सांगितलं की इथे लाईट शो होतं तिथं नाही. त्याने आम्हाला लाईट हाऊस इथं आणला आणि लाईट हाऊस बंद असताना त्याला आम्ही नीट बोललो. आम्हाला जिथे स्टॅच्यूवरती लाईट शो होती तिकडं नाही त्यामुळे त्याने इकडंच आणला. आणि सोड सांगला तर बाबा त्यांनी राग आता होता बंद केला केला सोलो ट्रॅव्हलर प्लीज नका येऊ इकडे. सोलो ट्रॅव्हलर नकाच येऊ. व्हेरी डेंजरस पीपल. मत आओ तुम सोलो. नॉट अंडरस्टँडिंग घर पे जाने के लिए तो कुछ लुट जाओगे. A few moments later. तर गाईज आता आपलं जेवण आलेलं आहे आणि गाईज खूप दिवसांनी आपल्याला आपल्यासारखं जेवण बघायला भेटतं आहे आम्हाला.